मंडळी, या निवडणुकीनंतर राज ठाकरेंचा सर्वात मोठा पराभव होणार आहे। या युतीत राज ठाकरेंना काहीही फायदा होणार नाही। राज ठाकरेंचा उद्धव ठाकरेंना फायदा होईल, मात्र उद्धव ठाकरेंचा राज ठाकरेंना फायदा होणार नाही। राज ठाकरे हे फक्त पराभूत होणार नाही, तर इतिहासात सर्वात मोठ्या पराभवाचे धनी म्हणून ओळखले जातील। बरं, हे सगळं मी म्हणत नाहीये, तर देवेंद्र फडणवीसांनी एका मुलाखतीत अशी भविष्यवाणी केली आहे। आता या भविष्यवाणीबद्दल तुम्हाला काय वाटतं हे तुम्ही आम्हाला कमेंटमध्ये सांगाच। मात्र फडणवीसांनी हे असं का म्हटलं असेल, आणि खरंच फक्त उद्धव ठाकरेंना या युतीचा फायदा होणार का? या युतीत राज ठाकरे पराभवाचे धनी होतील का? हा प्रश्न मग आम्हाला देखील पडला। आता नेमकं फडणवीस काय म्हणालेत आणि का म्हणालेत तेच या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेणार आहोत। दरम्यान तुम्ही चॅनलवर नवीन आलाय तर लगेच सबस्क्राइब करा प्राईम टाइम महाराष्ट्राला, कारण असे राजकीय घडामोडी आणि घडामोडींमागील राजकारण आम्ही नेहमी तुमच्यासाठी घेऊन येत असतो। माझं नाव ओंकार साळवी आणि या विषयाला आपण सुरुवातीपासून सुरू करूया। तर एका हिंदी वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मनसे प्रमुख राज ठाकरे यांच्याबाबत ही भविष्यवाणी केली। तसेच जन्मामुळे मालमत्ता मिळू शकते, पण विचारांचा वारसा मिळत नाही, यांना तर विचारांचा वारसा देखील मिळालेला नाहीये, अशी टीका एक देवेंद्र फडणवीसांनी उद्धव ठाकरे यांच्यावर देखील त्या दरम्यान केली। पुढे त्यांनी राज ठाकरेंबद्दल भविष्यवाणी करत म्हटलं, मी आधीही स्पष्ट केलं आहे की आज राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र येत आहेत, त्याला काहीच अर्थ उरलेला नाहीये। जर 2009 मध्ये शिवसेना आणि मनसे एकत्र आले असते 2009 मध्ये, तर आजची राजकीय परिस्थिती वेगळी पाहायला मिळाली असती। त्या काळातच त्यांना मतं मिळाली असती, आता त्यांच्याकडे मतच राहिलेली नाहीये, असं फडणवीस म्हणाले। आणि पुढे ठाकरेंच्या मताचा उल्लेख करत त्यांनी जिथपर्यंत राज ठाकरेंचा प्रश्न आहे मी अत्यंत स्पष्ट शब्दात सांगतो असं म्हणत एक वक्तव्य केलं। या निवडणुकीनंतर राज ठाकरेंचा सर्वात मोठा पराभव होणार आहे। या युतीत राज ठाकरेंना काहीही फायदा होणार नाहीये। राज ठाकरेंचा उद्धव ठाकरेंना फायदा होईल, मात्र उद्धव ठाकरेंचा राज ठाकरेंना फायदा होणार नाही। राज ठाकरे हे फक्त पराभूत होणार नाही, तर इतिहासात सर्वात मोठ्या पराभवाचे धनी म्हणून ओळखले जातील। ही मी भविष्यवाणी करतो, तुम्ही निकालानंतर पहा, असं देवेंद्र फडणवीस त्या मुलाखतीत म्हणाले। आता फडणवीसांनी हे असं म्हणण्यामागे काय कारण असू शकतं, तर यावर राजकीय विश्लेषक म्हणतायत, आज महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा एकही आमदार मुंबईत नाहीये किंवा महाराष्ट्रात नाहीये। विधानसभेत त्यांना मोठ्या पराभवाचा सामना करायला लागला होता। त्यांनी लोकसभेच्या निवडणुकीत बिनशर्त पाठिंबा देऊन एकही जागा लढली नव्हती। आज महाराष्ट्रात त्यांचं राजकीय बळ विधानसभेच्या आकडेवारीनुसार तरी दिसत नाहीये। माहीम सारख्या जागेवर त्यांचे पुत्र अमित ठाकरे विजयी होऊ शकले नाही, आणि त्यावेळी अशा स्थितीत त्यांच्या राजकीय अस्तित्वावरती प्रश्न देखील निर्माण झाला होता। पण असं असलं तरी मुंबईत 8% मतं मनसेला मिळाले होते, पण आता पक्षांच्या तुलनेत इतर पक्षांच्या तुलनेत ते कमी होते। आणि यावेळी काय होईल, दोन बंधू एकत्र आल्याने मतांचा टक्का वाढेल का, हा प्रश्न आहे। दुसरं कारण म्हणजे राज ठाकरेंची भाषणं तर इम्पॅक्टफुल असतात, मात्र त्याचं मतात परिवर्तन होत नाही। लोक मेळाव्याला मोठी गर्दी करतात, पण तेवढी गर्दी वोट बँकेमध्ये दिसत नाही। विधानसभेत राज ठाकरेंनी सभाचा धडाका लावला होता, त्या अगोदर लाव रे तो व्हिडिओ पॅटर्नने राज ठाकरेंना खूप महत्त्व मिळालं होतं, मात्र त्या सगळ्याचा परिणाम वोट बँकेवर एक होताना दिसला नव्हता। विश्लेषकांच्या मते राज ठाकरेंचा बदलता मतप्रवाह हा देखील तितकाच कारणीभूत होऊ शकतो। आज राज ठाकरेंचे स्थानिक पातळीवर काही वॉर्डमध्ये मोठं प्राबल्य आहे, मात्र राज ठाकरेंनी गेल्या काही वर्षांपासून जे मतप्रवाह बदलत ठेवलेत, त्यामुळे पक्षाच्या मतदारांमध्ये संभ्रम निर्माण होतोय। राज ठाकरे 2014ला मोदी लाटेच्या सोबत होते, 2019ला त्यांनी त्या मग लाटेला विरोध केला, मोदींना विरोध केला, पुन्हा 2024ला त्यांनी लोकसभेत मोदींनाच पाठिंबा दिला, आणि आता विधानसभेत विरोधात लढले। केंद्राच्या निवडणुकांसाठी आणि राज्याच्या निवडणुकांसाठी बदलता पाठिंबा देखील कारणीभूत ठरत असल्याचं विश्लेषक म्हणतात। अजून शेवटचं आणि महत्त्वाचं कारण म्हणजे उद्धव ठाकरेंचा मतांचा फायदा न होणं। आता काँग्रेसने देखील म्हटलंय, बघा उद्धव ठाकरेंना आमची मतं जातात, पण उद्धव ठाकरेंचे मतदार आम्हाला मतच देत नाही। लोकसभेत आणि विधानसभेत त्यांना याची प्रचिती देखील आल्याचं म्हटलं गेलं। आणि आता देखील देवेंद्र फडणवीसांनी तोच संदर्भ लावून राज ठाकरे युतीत आल्याने मराठी माणूस उद्धव ठाकरेंना मत देईल, पण राज ठाकरेंना मत देताना त्यांच्या वॉर्डमध्ये विचार करेल, असं सगळं म्हटलेलं आहे। आता विश्लेषकांच्या मते हे असे मुद्दे आम्ही तुम्हाला सांगितले, तरी देखील तुम्हाला काय वाटतं, फडणवीसांची भविष्यवाणी खरी होणार का, की राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांची धुरंधर युती महायुतीचा धूर बाहेर काढणार
तुमचं मत आम्हाला कमेंटमध्ये सांगा आणि असेच राजकीय घडामोडी पाहण्यासाठी सबस्क्राईब करा प्राईम टाइम महाराष्ट्राला. धन्यवाद.